हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी नीटवाला इंट्रो रेडी वगैरे होऊन देते. मी आता शूटला जाणार आहे. माझं शूट आहे कल्याणला. आणि ॲज युजल माझी तब्येत परत खराब आहे. सर्दी खोकला झाला आहे आणि इन्फेक्शन ते माझे जे तुम्हाला माहिती आहे गेल्या ब्लॉगमध्ये पासून माझं चालूच आहे काय ना काय. आय मीन दिवाळीच्या ब्लॉगपासून. सो येस, ते रिटर्न आलेलं आहे पुन्हा एकदा. आणि माझा आवाज वगैरे पण बसलाय, असं एकदम जड जड वाटतंय. सो मी आता उठली आहे, रेडी वगैरे होते. आय मीन अंघोळ वगैरे ब्रश वगैरे करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते नाश्ता वगैरे करून. तोपर्यंत बाय बाय. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता रेडी वगैरे झालेली आहे कारण मला आता निघायचं आहे कल्याण जाण्यासाठी. ते पण माझं आज शूट आहे, मॉडेल शूट. आणि मी रेडी वगैरे पूर्ण झालेली आहे. लाईक असं माझा हा आउटफिट आहे पूर्ण. ठीक आहे. सो मी आता निघते फटाफट बिकॉज ट्रॅव्हल करायचं आणि ट्रेन वगैरे पण लेट असतात. तुम्हाला माहिती आहे ना, मी कुठे गेली की ट्रेनचा मगज मारी. सो माझं आता फटफट असे कॅश घेऊयात, निघूयात घरातून. पैसा ही पैसा होगा. ओ शिट, मला वॉच आणि ब्रेसलेट वगैरे घालायचं आहे. मी भेटते तुम्हाला पुढे निघून. बाय बाय. सो मी घरातून निघालेली आहे, पूर्ण मॅच झालेला. मी माझं चार्जर विसरली, पॉवर बँक विसरलेली. आता मी ऑटोमध्ये आहे आणि मी आता चालले खार स्टेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेन पकडून परत तोच ट्रेन जे मी करते दादरवरनं ट्रेन चेंज करून जाण्यासाठी. हो बघू, मला 11:30चा टाइम दिलेला की 11:30 वाजता घरातून निघू, पण मी 12 वाजता निघालेली आहे. 12 पण नाही, 12:10 झालेले ऍक्च्युली. हा. सो बघूयात पुढे जाऊन. फक्त त्या दिवशी सारखं गर्दी नाही असायला पाहिजे. आणि त्या दिवशी तर मी कसारा ट्रेन मध्ये गेलेली म्हणून मी एकदम खूप सारा गर्दी होता. पण आता बघू, मे बी नाही असणार या टायमाला गर्दी. मी त्या दिवशी म्हणजे 1:30 वाजता निघालेली फक्त घरातून आणि आता तर लवकर निघाली आहे. भेटूयात नंतर. बाय बाय. मी एक्साइटेड आहे आजच्या शूट साठी. बघू तो कसा होतो. सो गाईज, मी उतरलेली आहे डोंबिवलीला कारण माझा जो फोटोग्राफर होता, म्हणजे जो आहे तो डोंबिवलीला होता कारण त्याचा शूट आहे इकडे होता, म्हणजे शूट पण. तर तो आता मला भेटलेला आहे. इथून आम्ही ऑटो करून कल्याण जातो आहे. ठीक आहे. सो मी बाकी तिकडे जाऊन सांगते जे पण काय आहे ते त्याला दाखवते वगैरे. पण आता भेटूयात नंतर. बाय. सो गाईज, फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे आणि हा स्टुडिओ आहे आमचा. आजच्या दिवशी इथे शूट आहे माझा. ठीक आहे. आणि जे बोलतात ना, स्पेशली हा माझ्या घरच्यांसाठी की मी शूटला नाही जात, मी फिरायला जाते. तर गाईज हाय बोल. हाय. हा आजसाठी फोटोग्राफर आहे आपला. तो लास्ट आहे. तो भेटूयात नंतर. आणि हे दादा पण आहेत. दादा हाय बोला. हाय. हे पण लागत आहे. एनिवेज आपण भेटूयात नंतर. टिल देन बाय बाय. मी आता माझं ना टचअप करते. लाईक लिटरली टचअप म्हणजे तुम्ही समजू शकता. फक्त काजल लावलं आहे सध्या तरी, बाकी तर मी मेकअप करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि लिप लायनर लावते फक्त, दॅट्स इट. आणि माझी टिकली होती ती मी काढली. ह्याला मर्ज करूया. बस झाला आपला मेकअप. बाय गाईस. आता बोल. जाईल जाईल.
सो माझा फर्स्ट जो फिट होता त्याच्यावरती शूट कंप्लीट झालेला आहे आणि आता मी पटकन सेकंड आउटफिट घालते कारण ऑलमोस्ट 3 वाजलेले आहेत. ठीक आहे, सो सेकंड आउटफिट चेंज करून तुम्हाला लगेच भेटते. बाय बाय. सो गाईज माझं सेकंड आउटफिट असं एक लॉंग बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. शूट करूया त्याच्यावरती आणि मग टाईम असेल तर थर्ड आउटफिटवरती जाऊयात. बघूया कसं काय ते डिपेंड. हा पूर्ण जो सेटअप आहे. लाईट तिथे एक लाईट, ते मागे एक लाईट आहे. असं खूप सारे लाईट्स आणि फोटोज तर फर्स्ट आउटफिटवरती मस्त झाले. आता बघू ह्याच्यावरती काय आहे. पोजेस वगैरे देते मी. भेटूया नंतर. सो गाईज माझा सेकंड आउटफिटवरती शूट कंप्लीट झालेला आहे आणि फोटो बघा तुम्ही. बस बाकी इंस्टाग्रामवरती बघू शकता. सो गाईज आपण भेटूयात नंतर. आय मीन थर्ड आउटफिटमध्ये. आणि जसं 4 वाजते सो आमच्याकडे टाईम आहे. बाय बाय. स्टार्ट. सो गाईज माझा हा थर्ड आउटफिट आहे. फर्स्ट 2 लुक एकदम मस्त झाला आणि फोटोज पण खूप छान काढले आहेत. ह्याला ऑर्डर द्या तुम्ही. मी ह्याची इंस्टाग्रामची ID वगैरे मेन्शन करते. आता आपण बघूया थर्ड आउटफिटमध्ये फोटोज कसे येतात. बाय बाय. सो येस गाईज आमचं शूट कंप्लीट झालेला आहे आणि मस्त मी अशी गोरी गोरी दिसते कारण सर्वीकडे लाईटच लाईट आहे. आणि बस आता आम्ही इथून निघू डोंबिवली स्टेशन जाण्यासाठी आणि मग तिथून जाणार आहे दीदीकडे मी. म्हणून जरा मला एक काम आहे. तिला एक टॉप हवं होतं तर मी घेऊन आलेली आहे. सो भेटूया नंतर. बाय बाय. अजून लगेच चेंज करते. सो येस मी चेंज वगैरे केलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे. लाईक आमची ऑटो आली आहे. मग आता मी दीदीकडे जाणार. इकडून मी दीदीला फोन केला होता की मी येते घरी म्हणून. दीदीकडे जरा 15-20 मिनिट बसते आणि त्याच्यानंतर मग निघेन कारण आता तर वाजले ते 5, 5:30पर्यंत निघते. ठीक आहे, सो आपण भेटूयात दीदीकडे जाऊन डिरेक्टली. कारण मी मध्ये रेकॉर्ड नाही करणार. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच इतके छान फोटोज काढल्याबद्दल. ह्याची लिंक वगैरे तुम्हाला देऊन टाकली आहे म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही चेकआउट करा ह्याच्या पेजला. बाय बाय. सो मी दीदीकडे आलेली आहे. मला डोकं जाम दुखतं आहे गाईस. मला झोप आली आहे कारण मी सकाळी 9-9:30ला काहीतरी उठलेली. त्याच्यानंतरपासून झोपत नाही आणि रात्री पण झोपली नाही आहे. म्हणजे प्रॉपर थंडी पण लागत होती आणि डोकं आता नवीन एक चालू झालं आहे. डोकं दुखणं. असं वाटतंय की मला कोणतरी मारतंय खूप सारा डोक्यात. मी आता 15-20 मिनिटात निघते कारण 6 वाजलेत. बाहेर जाऊन भेटूयात. बाय गाईज. यार जो पण टाईमवरती घरी जाणार त्या टाईमावरती म्हणजे ट्रेनला गर्दी कशी काय असू शकते. आणि आत्ता वाजले 7:15 आणि तरी गर्दी आहे बाई. एक ट्रेन मी सोडली होते. दुसऱ्या ट्रेनचा वेट करते. बघू ती ट्रेन कधीपर्यंत येते कारण ही ट्रेन जी आता येणार ना ती पण लेटच आहे. सो भेटूयात आपण नंतर ट्रेनमध्ये बसून. बाय बाय. आत्ता वाजले 8:30 आणि आत्ताशी जाऊन विचार करू शकता माझी ट्रेन किती लेट होती. लिटरली डोकं एवढा दुखतोय ना मला ब्रीथ करायला पण नाही होत कारण मला रोज बद्दल झाला आहे त्यासाठी. आता ट्रेन चेंज करते आणि घरी जाते. घरी जाऊन भेटूया आणि मला एनर्जीच नाही आहे बिलकुल पण. सो भेटूया नंतर. बाय बाय. 9:30 झालेले आहेत. सीधा चल ना अंकल. 9:30 झालेले आहेत आणि आत्ताशी मी जाऊन घरी पोचणार आहे. म्हणजे ऑटो घेतलं आहे खारवरून. मी अजूनपर्यंत
घरी आलेली आहे, चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झाली. आता मी जेवते. कामं आहेत ते कामं करायचे आहेत. आणि माझं जे इन्फेक्शन होता ते अजून काही गेलं नाही आहे. सो तर त्याचे मेडिसिन वगैरे आता मी घेऊन आली. भेटूयात आपण नंतर. बाय बाय. सो बाय गाईस. आजचे व्हिडिओ पण इकडेच संपवूयात. माझ्याकडे शपथ 1% एनर्जी नाही आहे. मी जाम कंटाळले खरं सांगते. कारण काही ना काही नवीन चालूच आहे लाईफमध्ये. कधी कोणते आजारपण, कधी कोणतं आजारपण. कधी कधी वाटतं असं की लाईक जाऊद्या काय नाही. बट ठीक आहे, लाईफ आहे, होत राहील, अप्स अँड डाऊन्स येत राहणार. एनिवेज, अगर माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट नक्कीच करा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.